सलामीची जोडी नबील मुल्ला, पापा मुल्ला यांचे सुपुत्र आणि त्याच्या जोडीला ओमकार. नबील आणि त्याच्या जोडीला एका बाजूला लिटिल मास्टर तर एका बाजूला टॉल मास्टर. गोलंदाजीसाठी आनंद, सलामीला फलंदाज येतोय नबील उंचपुरा असा खेळाडू. मला वाटते टेनिस क्रिकेटमध्ये जे जे काय उंच खेळाडू त्याच्यामध्ये राकेश प्रभू, नबील मुल्ला, त्याच्यानंतर हर्षद होंडो, जयेश पाटील असे अनेक उंच खेळाडू आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. तर क्रिकेटमध्ये आणखीन एक उंचपुरा खेळाडू दिवंगत हेमंत भोईर, 6 फुटाच्या पुढे उंची होती. आनंद आणि नबील यांच्यामधली जुगलबंदी, सारी निगाहें सारी नजरें नबील पर टिकी हुई है. पहली गेंद हमसे दूर भागते हुए, पटकी हुई गेंद और उठा दिया यहां पर स्क्वायर लेग के ऊपर से. देखना अंपायर का इशारा क्या आता है. अच्छी फील्डिंग वहां पर, रोक लिया और 2 ही रनों पर संतुष्ट नबील ने बढ़ते हुए कदमों को रोक लिया. जिस प्रकार की गेंदबाजी थी, जिस प्रकार का यहां पर पुल का फटका मारने की कोशिश की थी, सही टाइमिंग और सही ताकत उसके पीछे नहीं लगा पाए नबील. और जिस गेंद को सीमा रेखा के बाद 6 रनों के लिए भेजना चाहिए था, वहां पर बड़े मुश्किल से 2 रन हमसे दूर भागते होते. राइट आर्म ऑफ विकेट, इनसे एक बार उठा दिया है, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा बाउंड्री, 6 रन. हाँ नो बॉल चेक करा रे बाबा. पंकज मांजे यांचा सत्कार विकासजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मांजे या मान्यवरांचा सत्कार विकासजी पाटील यांनी करावा असं मी आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती करतोय. चौकार लिहिला नाही, चौकार लिहून टाक ना. फलंदाजाच्या नावावर लिह नबील. नो बॉल आहे, नो बॉल म्हणजे एकंदरीत 5 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे नबील मुल्ला वापर करतायत. खरं तर नैसर्गिक देणगी लाभलेला खेळाडू नबील मुल्ला, 6 फूट 2 इंच उंची. थँक्यू. रोहिताजी पष्टे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आभार व्यक्त केलेत की अडकमो सर या स्पर्धेकरिता अंतिमच्या 2 दिवसामधनं का होईना मात्र या स्पर्धेकरिता जॉईन झालेत. रोहिताजी पष्टे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार. नक्की नक्की धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धावांचा जोरदार फटका पकडो क्या जीतो मॅच. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 8 वर आणि खेळण्यासाठी डावखुरा प्रतिभा संपन्न असा खेळाडू ओमकार. लिटिल मॅन आहे, मास्टर ब्लास्टर आहे. जेव्हा का जो टच मध्ये असतो, जेव्हा तो फ्लो मध्ये असतो तेव्हा मात्र गोलंदाजाला धुतो. जॉन जानी जनार्दन साठी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू ओमकार. आणि आनंद राईट आमावा. यावेळेला जो सुरेख फटका पाहायला मिळतोय
सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट, गचाक दक्षिण पाहायला मिळत आहे. याच्यावर मला ते तिसरी धाव मिळू शकते, परंतु दोनच धावे समाधान मानावं लागतंय. धाव संख्या जाऊन बोलली ती बरोबर 10 वर. फ्रेंड्स 11 वानगाव हा बहुधा डहाणूवरून आलेला, डहाणूच्या जवळ जे वानगाव आहे, वानगाव आपल्याकडे 2 आहे, वांगणी. धावा 10. थोडंसं मागडं षटक, पुन्हा एकदा ओमकार सिद्ध होतोय. ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका, 1 रन पळून काढली जाते. एका धावने धाव संख्या जाऊन पोहोचली बिनबाद 12. आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा उंच पुरासा खेळाडू नबील मुल्ला. धाव संख्या 11. थोडंसं लांबडं, थोडंसं महागडं षटक. नबील मुल्ला यांच्या बॅटमधनं अजून काही षटकार बाहेर पडत नाही. प्रेक्षकांना अपेक्षा आहे की नबील मुल्ला यांनी आपल्या फलंदाजीमध्ये षटकार चौकार मारावेत. यावेळेला मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू अनस्टॉपेबल. पंचांचा इशारा चौकार. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर वाईड प्लसच 22. 4 धावा एकंदरीत 5. धाव संख्या 15 वर. नाव आनंद आहे, परंतु पहिल्या षटका मात्र आनंद यांनी आनंद दिलेला नाही तर दुःख दिलेलं आपल्या संघासाठी. धाव संख्या 16. हा वाईड लिहिलं ना. एकंदरीत 5 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. पुण्याच्या एकदा आनंद राईट आर्मवर पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र चेंडू शपलून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूने मात्र यष्टी रक्षकाला हातामध्ये जाऊन बसलेला निर्धाव चेंडू पडतोय. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचलेली ते 16. पुन्हा एकदा अंतिम चेंडू बहुधा मार्गस्थ करतो राईट आर्मवर विकेट. आणि सरळ आमच्या साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू येते 1 बाउन्सने दन 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 चौकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली 20 वर. अंगाची लाही करणारी, अंगातून घामाच्या धारा वाहणाऱ्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये खेळाडूंना जेव्हा ड्रिंक्सची गरज असते तेव्हा मी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून उद्घोषणा केलेली आहे की खेळाडूंना ग्लुकोन डी, ग्लुकोन सी, लिंबू पाणी तरी देत जा. खेळाडूंवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या संघ मालकांनी या गोष्टीची नक्कीच विचार केला पाहिजे. ग्लुकोन डी, ग्लुकोन सी तुरंत शक्ती, इन्स्टंट एनर्जी असते त्याच्यामध्ये, परंतु इथे मात्र संघ मालक, संघ व्यवस्थापन अगदी मारवाड्यासारखे चिकू बनतात. मला वाटतं ग्लुकोन डी, ग्लुकोन सी फार फार 50 ते 60 रुपयाला पुडा मिळतो. अगदी बाटलीमध्ये मोठ्या 2 लिटरच्या बनवून ठेवायचा. सामना एकदा ऑन झाला की त्याच्यामध्ये लगेच मिक्स करायचा. किती चेंडू टाकून झाले त्या षटकातले? 5 का? षटक संपलंय. नवीन गोलंदाज येतो सुभाष द्रविड का? राहुल द्रविड यांचे चुलत बंधू. पहिलं षटक पॉवर प्लेचं थोडंसं महागडं. राईट आर्म राऊंड द विकेट. आपटून टाकला चेंडू. शॉर्ट आर्म पूल पाहायला मिळतो ओमकार यांच्या बॅटमधनं. चेंडू वेगाने सीमारेषेकडे येतोय. एक धाव पाहून काढली जाते. एका धावने धावसंख्या बिनबाद 21. डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असला की गोलंदाज, क्षेत्ररक्षक, पंच या सर्वांसाठी डोकेदुखी असते.
प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी असल्यामुळे जे काय छोटे मोठे धंदेवाले ते थोडे चिंताग्रस्त दिसत आहेत. मात्र एवढ्या दिवसाची कसर उद्या मात्र नक्कीच विक्रमी खप होईल. पुन्हा एकदा सुभाष येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटून टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या जाऊन पोचली 22 वर. राईट आर्म हवा. यावेळेला मात्र चेंडू दॅट्स द लाईन बॉय निर्धाव पडतोय. सातत्याने आडव्या बॅटचा वापर करतो तो नबील मुल्ला. पुन्हा एकदा सुभाष उंच पुरा शिरशिरीत बांध्याचा समालोचन कक्षाकडनं पंचांच्या डावीकडनं. ऑन राईटचा जोरकस फटका. एक रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र हाणून पाडला जातोय. धाव संख्या जाऊन पोचली बिनबाद 23. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि ऑन राईटचा जोरकस फटका. वन बाउंसनी चेंडू थोपवणं अशक्य आहे. खणखणीत दणदणीत असा ऑन राईटचा फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि चेंडू वेगानं सीमारेषे पलीकडे चौकार. धावसंख्या 27. ओमकारला सूर सापडतोय. एक अतिशय तंत्रशुद्ध असा फलंदाज आहे. लिटिल मास्टर आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा ऑन राईटचा जोरकस फटका. एक रन पळून काढली जाते. पुन्हा एकदा फंबलिंग होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावाने धाव संख्या जाऊन बोलली बिनबाद 28. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन राईट्स. एक रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो की काय बघूया. आणि ते मात्र 2 धावा यशस्वीरित्या पळून काढल्या जात आहेत. धाव संख्या 30 वर. मिहिर बारी येतोय. थोडंसं लांबडं महागडं षटक. 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा. तर आपण पाहतायत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अर्थात शिवकृपा आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2024 मधला हा अत्यंत मानाचा, अत्यंत प्रतिष्ठेचा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर ज्या भव्य दिवस स्पर्धेची चर्चा असते अशी देखणी स्पर्धा सावली क्रिएशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातली स्पर्धा साता समुद्रा पलीकडे इंटरनेटच्या माध्यमातून अगदी घराघरामध्ये जाऊन खेळाडूंना नाव आणि प्रसिद्धी मिळवून देते. मीर राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑन राऊंडचा जोरदार फटका, वेगाने चेंडू येतोय.
एका धावेपेक्षा दुसरी धाव, इथं मला वाटते धावबाद होण्याची नामी संधी. आणि इथं नबील मुल्ला दुसऱ्या धावेला धावबाद होतोय. धाव संख्या जाऊन बोलली ती 31 वर. आणि नवीन फलंदाज सैराज. नवीन फलंदाज सैराज खतीब. एक अत्यंत आकर्षक, एक प्रतिभा संपन्न, एक विध्वंसकारी, विनाशकारी असा फलंदाज. पुन्हा एकदा मीर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेवरनं खणखणीत षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. चेंडू मी राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एक धावचा जोरकस फटका. एक रन पडून काढली जाते. दुसरा धाव अंगलट येऊ शकतोय. चांगली चेंडूपैकी एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. धावांचा डोंगर नक्कीच तिथे उभारला जातोय. सैराज खतीब सध्या पटेल फिटनेसमध्ये आपली मस्क्युलर बॉडी बनवत आहेत. ते लक्षात आले असेल बघा, त्याचे दंड अगदी कोयत्यासारखे झालेत. राईट आर्म हवा. अगदी चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न. चेंडूने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलं. ओमकार काहीतरी त्याला कॉम्प्लिमेंट देतोय. बहुधा शरीरापासून दूर खेळतोय. त्याच्यामुळे नक्कीच कानमंत्र दिला असेल की चेंडूच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न कर. पुन्हा एकदा मीर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं रिव्हर्स स्विंग मारण्याचा पुन्हा एकदा ग्लेन मॅक्सवेल बनण्याची मनशिशा. चेंडू निर्धाव. 5 चेंडू टाकून झालेले मिहिर यांनी मात्र धावसंख्या रोखून धरलेली आहे. मीर तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि फेकले, उडवलंय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ते आमचे स्कोरर सांगतात बरोबर 44 वर.
पुन्हा एकदा धावचा जोरकस फटका, 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 वर. लहान लहान मुलं आपली घशाची खवखव शांत करण्यासाठी गोळा खात आहेत. उन्हापासून बचाव करण्याचा एक नामी उपाय. पुन्हा एकदा ती षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका. 1 बाउन्सने चेंडू दन 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 चौकार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 51 वर. ज्यांनी पुढे आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे असे मिलिंदजी बागुल यांचं आगमन होतं. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुढचा फटका आणि चेंडू थोपवणं आवश्यक आहे. डीप फाईन लेगवरनं चेंडू पुन्हा एकदा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 55 वर. धावांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय. सुनीलजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेले तरुण तडफदार असे सेनेचे कार्यकर्ते आहेत. आणि खरं म्हणजे वाडा तालुक्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूंना आयोजकांना ज्यांनी खऱ्या अर्थाने भरपूर पाठबळ दिलं, अगदी 8-10 वर्षापूर्वीचा काळ असेल आणि सुनील पाटलाने खऱ्या अर्थाने वाडा तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांचं ग्लॅमरस निर्माण केलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू सबमरीन डिलिव्हरी यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातोय. 1 रन पळून काढली जाते की काय बघूया. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वर. थोडंसं लांबडं थोडंसं महागडं दीपेश यांचं षटक. या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 12 धावा वसूल झालेल्या आहेत. दीपेश बहुता या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित आहेत आणि पुन्हा एकदा लिटिल मास्टर ओमकार भिडतोय. यावेळेला मात्र चेंडू मिड विकेटवरनं मारण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला दीपेश यांच्या हातातनं चेंडू सुटतोय आणि धावबाद करण्याची नामी संधी जाते. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या SRK नारे संघाची 1 बाद 57. जिंकण्यासाठी बरोबर 58 धावांची गरज आहे. 58 धावा 4 षटकामध्ये करणं म्हणजे मला वाटतं हिमालय चढण्यासारखा प्रकार आहे. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत आणि 58 करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 14.25 प्रति षटकामध्ये. तर 58 धावांचा हिमालय पार करताना किती दमछाक होते फ्रेंड्स 11 वानगाव संघाची पाहूया.
पंच त्वरित क्षेत्ररक्षण लावण्याचा त्यांना सज्जड इशारा करा. सलामीची जोडी मला वाटतं दीपेश आणि आनंद. आनंद ज्याला मित्र परिवारामध्ये आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे, जरी नाव त्यांचं कागदोपत्री आनंद असलं तरी त्याला त्याचे मित्र प्रेमाने पोलाड असं नाव म्हणतात. नाना संघातला उगवता सितारा संकेत, लिटिल मास्टर जरी असला तरी त्याची शरीर प्रकृती पाहिल्यानंतर अनेकांना वाटत असेल की हा का बॉलिंग टाकेल, परंतु त्याने सांगितलेलं आहे की माझ्या बावडीवर जाऊ नका. अच्छे अच्छे को हिला के रख दिया संकेत ने. साईराज खतीबांचे दंड बघा कसे आहेत. पटेल फिटनेस सेंटरमध्ये गेल्या 4 महिन्यापासून ते जिम करतायत. संकेत पॉवर प्ले मध्ये ज्याला गोलंदाजी दिलेली आहे. स्ट्रायकरला आनंद उर्फ पोलाड, नाही आनंद, नॉन स्ट्रायकरला दीपेश. स्ट्राईकला दीपेश आणि नॉन स्ट्रायकरला आनंद. संकेत आणि दीपेश यांच्यामधली जुगलबंदी. पहिलं षटक पंचांच्या उजवीकडनं म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट. ऑन राईटचा जोरकस फटका मारला जातो. 1 रन पडून काढली जाते. नबील मुल्ला याच्याकडे चेंडू जातो, वेगाने चेंडू परतवला जातोय. नयन आहे तिथे, नयन यांच्याकडनं चेंडू फेकला जातोय गोलंदाजाकडे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू 1 धाव. 58 धावांचा हिमालय पार करत असेल तर मला वाटतं पॉवर प्ले मध्ये किमान 15 ते 20 धावा आल्याच पाहिजेत. अक्षय पांडव येत आहेत बघा. अगदी पूर्णपणे दुपारची पेट पूजा करून आलेले असतील. एकंदरीत त्यांचा आविर्भावावरनं दिसतंय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट उडवला जातो. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो. याच्यावर किमान 2 धावा तर मला वाटतं की मिळालाच पाहिजेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वर. षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ करतो संकेत. प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. पॉवर प्ले मध्ये ज्या विश्वासाने कर्णधाराने चेंडू आता सोपवलेला आहे. जोरकस फटका. नबील मुल्ला याच्याकडे चेंडू येतोय. नबील मुल्ला एक अचूक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 4 चेंडू आणि 3 चेंडू आणि 4 धावा. म्हणजे ज्या अपेक्षेने ज्या विश्वासाने पहिलं षटक हाताळायला दिलेले अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. दीपेश आणि आनंद दोघांना जखडून ठेवलेला आहे. बघूया दीपेश बहुधा या चेंडू षटकार मारून ही बंधनं झुगारून देण्याचा प्रयत्न करेल. व्हॉट अ शॉट. रिव्हर्स स्वीप अगदी ग्लेन मॅक्सवेलच्या स्टाईल मध्ये मारलेला गगनचुंबी षटकार. झोपलेले प्रेक्षक अक्षरशः खडबडून जागे झालेत. अगदी दीर्घकाळ स्मरणात राहील अशा प्रकारचा रिव्हर्स स्वीपचा फटका आहे.
अशा प्रकारचा फटका मला वाटतं सिकंदर पटेल स्टेडियमवर दोन भावांमधलं युद्ध होतं चांदीपचे, संतोष दळवी आणि संदीप दळवी. त्यावेळेला मोठ्या भावाने लहान भावाला जो रिव्हर्स स्वीप मारला होता तो एक कायमस्वरूपी हृदयावर कोरला गेला. आणि आता दीपेश याने मारलेला संकेतला रिव्हर्स स्वीप. पुनश्च यावेळेला वारंवार तसाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव पडतोय. उद्या मात्र अंतिम दिवस असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी होईल. रथी महारथी टेनिस क्रिकेटमध्ये अवतरतील आणि त्यामुळे धंदेवाले मात्र खुश होतील. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. अपील फेटाळून लावलं जात आहे. खूप जोरदार अपील पंचांवर खूप मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न नारेवाऱ्यांकडनं केला जातोय, परंतु पंच मात्र फेटाळून लावत आहेत. पंचांनी थर्ड अपील, तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे टेक्निकल रूम कॅच साठी. तिसऱ्या पंचांना रेफर केलेले झेलबाद पाहण्यासाठी. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली, पडघम वाजलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आता भारतामध्ये वातावरण निर्मिती होते आणि त्याचा राजकारणी लोकांनी चांगला खुबीने वापर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. जिकडे तिकडे कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा या स्पर्धांना प्रायोजक लाभलेले आहेत. आयोजकांची चांदी आहे, क्रिकेटपटूंची चांदी आहे, आमच्या समालोचकांची, त्याच्यानंतर स्कोरर यांची पण चांदी आलेली आहे. लगेच मला वाटते 28, 29, 1, 2, 3 पुन्हा याच मैदानावर पुन्हा लाखभराच्या टुर्नामेंट आयोजित केल्या गेल्या आहेत अशी आम्हाला गुप्त गोटाकडनं माहिती मिळालेली आहे. बरोबर. पुन्हा एकदा 28, 29, 1, 2, 3 28 फेब्रुवारी ते 3 मार्च पुन्हा एकदा याच मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. फलंदाज बाद. थर्ड अंपायर आहेत आमचे आतिश जाधव. आतिश जाधव यांनी खास प्रशिक्षणच घेतलेलं आहे जर्मनीमध्ये जाऊन. तर बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये नुसतं इंटरनॅशनलला नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता तांत्रिक मदत घेतली जाते. म्हणजे क्रिकेटमध्ये तुमची प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली जाते. नवीन फलंदाज कोण येतोय?
रुपेश. प्रथमेश म्हटलं की आपल्याला एक फार मोठ्या खेळाडूचं नाव डोळ्यासमोर येत आहे. ग्रामीण भागातला खेळाडू प्रथमेश ठाकरे, मॅन फ्रॉम वारेट. गावचा खेळाडू साता समुद्रापलीकडे गेला. अर्नाळ्याचा आणखीन एक आपल्याला घरत नावाचा खेळाडू आठवतो, क्रितेश घरत. अनेक गावच्या मातीतले अगदी हर्ष दोंडो असेल, विशाल वलटे असेल, महेश भोईर असेल किंवा खरिवलीचा आपला निखिल बागुल असेल, या खेळाडूंनी अगदी साता समुद्रापलीकडे आपलं स्वतःचं प्रभुत्व सिद्ध केलेलं आहे. आणि नवीन गोलंदाज साईराज येतोय. अगदी घणाघाती खेळी केल्यानंतर सैराट नंतर सैराट पिक्चरने धुमाकूळ घातला होता, तसा सैराटने पण धुमाकूळ घातलेला आहे. वेगवान मारा, निर्धाव चेंडू. हळूहळू सामना थोडासा टप होतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी मला वाटतं आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची 48 धावांची गरज. 17 चेंडू 38 धावा. 48 17 48. सावली क्रिएशन कडनं एक नामी संधी आलेली आहे. चेंडू उडवलाय आणि काय जबरदस्त पोलार स्टाईल मध्ये मारलेला आनंदचा जबरदस्त षटकार. बघा आज आणि उद्या 2 दिवस सावली क्रिएशनने एक नामी संधी आलेली स्कीम आहे की प्रेक्षकांमध्ये आलेला चेंडू जर झेलला म्हणजे पहिलाच कॅच, एक टप्पी नाहीये, थेट तर खेळाडूने मारलेला चेंडू हातात जर पकडला तर त्या क्षेत्ररक्षकाला सावली क्रिएशन निर्मित आकर्षक टी शर्ट आज आणि उद्या या 2 दिवस नामी संधी. पुढचा चेंडू एका प्रेक्षकाने घेतलेला आहे. काय नाव? मच्छिंद्र गोतारने. हा दबा धरून बसला होता आणि त्या दबा धरून बसल्यावर त्याच्याकडे आला आणि अक्षरशः झडप घातली. म्हणजे दुसऱ्याच्या पुढ्यातला चेंडू त्याने आपल्या हातात घेतला आणि टी शर्ट मिळवला आहे. त्या टी शर्टचा पहिला मानकरी ठरतोय. काय नाव? मच्छिंद्र गोतारने. मला वाटते सुनीलजी पाटील आणि मिलिंदजी बागुल यांना विनंती करतो की या गुणी प्रेक्षकाला हा टी शर्ट देऊन तुम्ही सन्मानित करावं. पुन्हा षटकार का? मच्छिंद्र गोतारणे यांना हे या ठिकाणी मात्र प्राइज वितरित केलं जाते. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ऑफर आहे आज आणि उद्या. षटकार जाणारा बॉल जर का तुम्ही झेलच्या माध्यमातून प्रेक्षकाने तो मैदानाच्या बाहेर आपल्या हातामध्ये कॅच केला तर त्याकरिता एक आकर्षक जर्सी सावली क्रिएशनच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला देण्यात येईल आणि मच्छिंद्र गोतारणे तो पहिला मानकरी ठरतोय या सुवर्ण संधीचा. मला वाटतं पूर्वी सुनील पाटलांनी जेव्हा खरिवलीला स्पर्धा ठेवली होती तर बेरोजगारांना रोजगार मिळाला होता. कॅच पकडा आणि 100 रुपये रोख बक्षीस मिळवा. गावच्या गाव उठून येत होते. गडी बाद होतोय. साईराजने 2 षटकार मारल्यानंतर मनातल्या मनात ते संतप्त झाले की देख लूंगा आणि पुढच्या चेंडू साईराजने त्याला तंबूचा मार्ग दाखवलाय. आनंदने नक्कीच फलंदाजी करताना आपल्या नावाप्रमाणे आनंद दिलेला आहे. सुभाष द्रविड. संकेत. ओके. समीरला पाठव. समीरला. समीरला पाठव. अंकेश. ओके. पाच धाव संख्या जाऊन पोचलेली ती 22 वर. पुन्हा एकदा साईराज. ओहो जबरदस्त ठोसा कमर तोड फलंदाजी. अगदी जबरदस्त दूरवर मारलेला हाय अँड हॅन्डसम. अगदी या षटकाराने नारेकरांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. भयकंपित करणारा षटकार. नुसता घाबरवणारा नाही तर सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली. पहिल्यांदा नारा संघाच्या छातीमध्ये धडकी भरवली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28.
अजूनही 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. दे दनादन जॉन जानी जनार्दन. सैराज खतीपर कातिलाना हल्ला. 3 टोले जंग षटकार. मला वाटतं आता जो अंकेशने आल्याला षटकार मारला ना तर मी म्हणे दिस इज द बेस्ट शॉट ऑफ द डे. बघा खेळाडूला लगेच मंतरलेलं खास पाणी घेऊन जात आहे. मेहताब षटकार मारल्यानंतर खरोखरच मेहताबला सुद्धा भीती वाटली असेल. प्रथमेश आणि अंकेश यांच्यावर जबाबदारी असेल. 12 चेंडू आणि अजूनही 30 धावा. खरं तर अशा प्रकारची टोलेबाजी जर केली तर मला वाटतंय फार काय मोठ्या कठीण धावा नाही आहेत. मेहताबची अग्नी परीक्षा पाहिली जाईल. प्रथमेश या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा ग्लेन मॅक्सवेल बनण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू 11 चेंडू 30 धावा. बघा मेहताब एक लहान वयातला खेळाडू. कितवीला आहे? 17 वर्ष वय आहे. ऐन उमेदीतला खेळाडू. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म हवा आणि पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. घनदाट अरण्यामध्ये चेंडूला पाठवलं जात आहे. धाव संख्या 34. म्हणजे जे काय कर्ज होतं नारेकरांचं षटकारांच्या कर्जामधले 1 2 3 4 जबरदस्त टोलेबाजी. टोचा टोसा जैसे को तैसा. नारा संघावर एक प्रकारे दबाव येतोय. मेहताब पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलर बॅकडोर फटका मारला जातोय. एकच धाव मिळते आणि पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो तो अंकेश. दोन्ही बाजूंनी अगदी रगडा पॅटीसच करावा अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मला वाटते फलंदाजी करणाऱ्या संघाला संघ व्यवस्थापनाने दिलेले. 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकरला अंकेश आले त्यांनी जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्ट मारला होता षटकार. पुन्हा एकदा षटकातला चौथा चेंडू मेहताब लेफ्ट आर्म हवा. पुन्हा एकदा षटकार आमच्या साईड स्क्रीनवर येतोय. दे दनादन जॉन जानी जनार्दन. ठोसा ठोसा पलटवार केला जातोय. मेहताबची अगदी पोलिशी मार दिली. भयकंपित नाऱ्याचे सगळे खेळाडू भयकंपित. मेहताबवर जबरदस्त दडपण. सगळे खेळाडूंवर दडपण आलेले नाऱ्या संघातल्या. आणि काय दे दनादन जॉन जानी जनार्दन धुमसान तुफानी बल्लेबाजी. पुन्हा एकदा मेहताब पायात टाकल्या चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. मेहताब या खेळाडूचं मी कौतुक करेन की 2 षटकार मारल्यानंतर सुद्धा बेडरपणे निडरपणे निर्भयपणे गोलंदाजी करतोय आणि न घाबरता पुन्हा एकदा या चेंडूवर मात्र त्याने शांत ठेवलेला आहे. शेवटचा चेंडू बघूया शेवटच्या चेंडूवर काय होत आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. जर या चेंडूवर षटकार आला
तर मग मात्र सामन्यामध्ये खूपच चुरस येईल, रंगत निर्माण होईल. गचाल झेल सुटतोय, अतिशय गचाल ढिसाळ दळबद्री असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 16 धावा, काहीही होऊ शकतं. शेवटचं निर्णायक षटक टाकणाऱ्या गोलंदाजावर इतका जबरदस्त मानसिक दबाव असेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी प्रथमेश आणि अंकेश यांच्याकडनं चालू आहे, गोलंदाजाला खाऊ की गिळू, गोलंदाजाला लढा भिडा नडा तुडवा बदडवा अशा प्रकारची खामक्या भूमिका घेतलेली आहे. प्रेक्षक झोपले होते ते खडबडून जागे झालेले आहेत. काही लोक अर्ध्या जेवणावरून उठून आलेले आहेत. एक खेळाडू तर प्रेक्षक ताट घेऊनच मैदानात आलेला आहे बघा तिकडं. कौन येतोय? कपिल. कपिल से सबने यही अपील की होगी कि भाई रनों को बचाना. जबरदस्त हाणामारी, किती षटकार पडलेत बघ ना. 1 2 3 4 5 6. नाऱ्याच्या डावात किती पडले होते? कमी होते, 2च. काय पलटवार केलेला आहे, अगदी ठोसाच ठोसा. कपिल से की है अपील कि भाई किसी भी हालत में इस रनों को रोकना है. आणि तिकडे अंकेश आणि प्रथमेशला एकच माहित आहे, जो चेंडू येईल त्याला फक्त सीमा रेषे पलीकडे भिरकावून द्या. अंकेशला सूर सापडलेला आहे. कपिल मी तर नक्कीच म्हणजे त्याच्यावर जबरदस्त दडपण असेल, कारण शेवटचं हाणामारीचं षटक हे टाकणं कुठलाही गोलंदाज असला नाही म्हटलं तरी त्याच्यावर या शेवटच्या षटकाचं प्रचंड दडपण असतंच. मैताबने त्याला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे, बघूया. कपिल, संपूर्ण नाऱ्या गावातले प्रेक्षक टीव्ही समोर बसलेले आहेत. 6 नंबरची जर्सी घातलेला कपिल. पहिला फेकून दिले कव्हर वरनं वीरेंद्र सेहवाग स्टाईल वरनं लंबाचे आणि नो बॉलचा इशारा. 7 धावा. मैंने पहले ही भविष्यवाणी की थी कि आखिरी के ओवर में ये रन रोकना इतना आसान नहीं होगा, और एक प्रकार का मनोवैज्ञानिक दबाव कपिल पर है. चाहे तुम कोई भी बात उसे बताओ, कितना भी धीरज बंधाओ, लेकिन अंकेश यहां पर मानने को तैयार नहीं है. नो बॉल, 7 धावा. आता किती चेंडू? 6 धावा आणि झाल्या किती? 6 बॉल आणि 9 धावा. अंकेश इज ऑन फायर. पुढचा चेंडू उडवले, क्रूर कर्मा, फेकून दिले, तुडवलंय, बडवलंय, अगदी कमरेवर हात दिले, पोलिशी मार. कपिल रातभर सो नहीं पाएंगे, करवटे बदलते रहेंगे. 5 चेंडू आणि 4 धावा. वाह, काय अंकेची बॅटिंग आहे. दे दनादन, जॉन जानी जनार्दन, पोलिशी मार, अंजर पंजर ढिला, हाड हाड खिळकिली करणारी फलंदाजी. तीन धावा पाहिजे, 3. नो बॉल होता ना मगाची एक. स्कोरर एकदम अलर्ट राहा, संतप्त आहे दोन्ही संघातले खेळाडू. हा, पळताना भारी होईल. 3 पाहिजेत. आणि खेळ खलास. दे दनादन, जॉन जानी जनार्दन, कपिल को धो डाला. बड़े ही बेरहमी से, अतिशय क्रूरपणे, निर्गुणपणे, अमानुषपणे त्याच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंदड्या केल्या. हो, अगदी पैसा वसूल. नारे गावात चर्चा होईल ती फ्रेंड्स 11 वानगावच्या संघाची.
कि ये कौन सी टीम आई थी, धो डाला हम लोग को। मैन ऑफ द मैच अंकेश, काय दनादन फलंदाजी केली आहे, 4 टोले जंग षटकार आणि 1 चौकार, न भूतो न भविष्यती, एक स्वप्नवत फलंदाजी। अंकेश मैदानात आला आणि सामना घेऊन गेला। वा अंकेश, अंकेश कम ऑन टू स्टेज। अंकेश लाजवाब फलंदाजी, अंकेश सामनावीराचा मानकरी ठरतो। वेल डन, बहुत अच्छे, कीप इट अप। सुनीलजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभस्थापन त्यांच्या समवेत मिलिंदजी बागुल साहेब यांना सुद्धा विनंती की आपल्या शुभस्थापन या मॅचचं मॅन ऑफ द मॅच। मी तर म्हणेन आजवर की आज जे काय प्रेक्षक उपस्थित आहेत, ज्यांनी हा सामना पाहिला, ते खरोखरच भाग्यवान आहेत। काय फलंदाजी केली त्या माणसानं, पोरानं 58 धावांचा हिमालय पार केलाय। अगदी 58 धावा झाल्यानंतर आमच्या नाऱ्याच्या खेळाडूंना वाटलं असेल की लगभग आपण मॅच जीत चुके, परंतु आल्या आल्या जे प्रतिवार केले ना, सामना एका क्षणात बदलून टाकला। अगदी जादूची कांडी फिरवावी आणि सामना घेऊन जावा, अगदी वाघाच्या गुहेत जाऊन शिकार केलेले। या ठिकाणी सुनीलजी पाटील साहेब व मिलिंदजी बागुल साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभस्थापन अंकेश याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित करायचं आहे। काय फलंदाजी केली, अप्रतिम बॅटिंग, खूप दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी मात्र त्याची बघायला मिळाली। तब्बल 58 धावसंख्येचा हिमालय, तो मात्र त्याने धावची एकंदरीत चेस केला। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच त्याला वितरित केलं जाते। आकर्षक जर्सी आहे आयुष स्पोर्ट्सच्या माध्यमातून, तदनंतर कॅप आहे HR क्रिएशन। अंकेश 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 एवढ्या मोठ्या धावा जेव्हा करायच्या होत्या, असं वाटत होतं की कदाचित हा सामना तुमच्या हातनं निघून जाईल, परंतु तू मैदानात गेल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय विचार चालू होते? काही दबाव होता तुझ्या मनावर, काय प्रेशराईज होतं? नाही, प्रेशर वगैरे काय नाही, मला एवढं माहिती होतं की आता तर मला माझा गेम प्ले दाखवायचा आहे। बरं, अशा प्रकारची फलंदाजी तू सातत्याने केली असेल, पण आम्ही पहिल्यांदा पाहिलेलं तुझी फलंदाजी आम्हाला आवडली। काय या डावाचं तू इनिंगचा तुझ्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमधली एक चांगली खेळी की सर्वोत्तम खेळी होती? सर्वोत्तमच खेळली म्हणेन, कारण की आता माझ्या टीमला माझी गरज होती, त्या टायमाला माझी खेळी झाल्यामुळे वेल डन, छा गए बिडू। आजच्या वाडा तालुक्याच्या घराघरात तुझ्याच बॅटिंगची चर्चा असेल। थँक्यू। चला, तदनंतर आपण या ठिकाणी मंचावर सन्मानाकडे जाणार आहोत। कुणाल सावंत यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी मंचावरनं अर्थातच या स्पर्धेचे आयोजक राहुल पष्टे यांना करतो की आपल्या शुभस्थापन कुणाल सावंत यांचा शुभ सन्मान करायचा आहे। गिरीश पाटील व राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान कुणाल सावंत यांचा केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी 6 धावाच फक्त त्यांना धावाव्या लागल्या, बाकी तब्बल 52 धावा या फ्रेंड्स 11ने एका जाग्यावर उभा राहून केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये किती षटकार पडले? 8 षटकार आणि 1 चौकार। नेक्स्ट मॅच, बिग मॅच मैदानामधनं बघायला मिळेल। शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम जनमान सावरोली।